कागदावर बौद्ध असणारे प्राध्यापक सुकुमार कांबळे जातीचा नेता बनण्याच्या नादात पुन्हा त्या जातीच्या चिखलात गेलेले आहेत. म्हणून आज भूमिका मांडावीशी वाटते की कागदावरचे बौद्ध प्राध्यापक सुकुमार कांबळे व्यवहाराने मागच निघाले. काय कागदावरचा बौद्ध व्यवहाराने मागच निघाला. कागदावरचे बौद्ध सुकुमार कांबळे व्यवहाराने मागच निघाले. आदरणीय प्रकाश आंबेडकरांनी वंचित बहुजन आघाडीच्या मांडीवर बसवले तरी ते शरद पवारांच्या फाटक्या जोळीत जाऊन पडले. काय आदरणीय प्रकाश आंबेडकर आणि वंचित बहुजन आघाडीच्या मांडीवर बसवले प्राध्यापक सुकुमार कांबळे यांना, तरीसुद्धा ते स्वार्थासाठी शरद पवारांच्या फाटक्या झोळीत जाऊन पडले आणि शरद पवार राष्ट्रवादी गटाच्या भोकं पडलेल्या जहाजात बसून मातंग समाजाला कशी सत्ता मिळवून देणार. प्राध्यापक सुकुमार कांबळे सर, आपण असे दुसऱ्याला आणि शेंबूड स्वार्थाचा शेंबूड मात्र सुकुमार कांबळे स्वतःच्या नाकाला, तुमच्या नाकाला. काय ही भूमिका मांडताना त्यांनी जी आज प्राध्यापक सुकुमार कांबळे सरांनी जी भूमिका बदलली, स्वतःच्याच भूमिकेशी ते प्रमेयमान झालेत, स्वतःच्याच भूमिकेशी ते प्रामाणिक राहिले नाहीत. स्वतः आरक्षणाच्या उपवर्गीकरणाच्या संदर्भातली स्वतःचीच भूमिका त्यांनी बदललेली आहे आणि जो स्वतःच्या भूमिकेशी प्रामाणिक राहत नाही तो आंबेडकर चळवळीशी मातंग समाजाशी कसं प्रामाणिक राहील. आणि म्हणून या गोष्टीचं मला आश्चर्य वाटतं, या गोष्टीचा मला खेद वाटतो, वाईट वाटतं. आणि म्हणून मी ही भूमिका मांडताना मला आनंद नाही वाटत. ही भूमिका मांडताना मला अजिबात आनंद वाटत नाही, तर वेदना होतात, वेदना. प्राध्यापक सुकुमार कांबळे सरासारखा एक स्पष्ट वक्ता असणारा नेता आणि विचारवंत आपली स्वतःचीच भूमिकेशी बेमान कसा होऊ शकतो याची वेदना वाटते मला. म्हणून ही भूमिका मांडताना, हा व्हिडिओ बनवताना मला फारसा आनंद होत नाही, मला वेदना होतात. कारण आदरणीय प्राध्यापक सुकुमार कांबळे सरांच्या बद्दल मला नितांत आणि अत्यंत आदर होता आणि आहे. एक आंबेडकरवादी चळवळीतील झुंजार नेता, धम्म चळवळीतील एक स्पष्ट वक्ता आणि विचारवंत म्हणून प्राध्यापक सुकुमार कांबळेबद्दल मला आनंद आणि अभिमान वाटत होता. माझ्या चला आपल्या बुद्धाच्या घरी हे अभियान चालवताना प्राध्यापक सुकुमार कांबळे आपल्याबरोबर थोरले धम्मबंधू आहेत याचा मला दिलासा वाटत होता. जातीचा जात बांधव म्हणून अभिमान वाटत नव्हता, जात बांधव म्हणून सुकुमार कांबळे यांचा आनंद आणि दिलासा वाटत नव्हता. तर माझ्या चला आपल्या बुद्धाच्या घरी अभियान चालवत असताना माझे थोरले बंधू म्हणून प्राध्यापक सुकुमार कांबळे सरांचा मला दिलासा वाटत होता, एक आधार वाटत होता. महाराष्ट्रामध्ये आरक्षणाच्या उपवर्गीकरणाची जशी सुरुवात झाली तेव्हापासून महाराष्ट्रामध्ये मातंगातून बौद्ध झालेले प्राध्यापक सुकुमार कांबळे आणि प्रबुद्ध साठे आम्ही दोघांनीच आरक्षणाच्या उपवर्गीकरणाच्या विरोधातली स्पष्ट भूमिका घेतली होती. कारण आरक्षणाचं उपवर्गीकरणाची मागणी ही नेत्याच्या स्वार्थाची मागणी आहे, हा RSSचा अजेंडा आहे, हे समाजाच्या फायद्याचा विषय नाही. हे प्राध्यापक सुकुमार कांबळे आणि स्वतः माझी म्हणजे प्रबुद्ध साठे यांची भूमिका होती. आम्ही दोघंच त्याला विरोध करत होतो महाराष्ट्रामध्ये. आणि मग असं काय झालं की जातीचा नेता बनण्याच्या नादात आरक्षणाचे उपवर्गीकरण हा RSSच्या अजेंड्याच्या पालखीचे भोई सुकुमार कांबळे कसे झाले. असं काय झालं की जातीचा नेता बनण्याच्या स्वतःचीच भूमिका बदलली आणि जातीचा नेता बनण्याच्या नादात आरक्षणाचे उपवर्गीकरण या RSSच्या अजेंड्याच्या पालखीचे भोई ते कसे झाले.
खरं तर प्राध्यापक सुकुमार कांबळे यांच्या आरक्षणाच्या उपवर्गीकरणासंदर्भातल्या ज्या भूमिका होत्या अगोदरचे व्हिडिओ जर पाहिले तर महाराष्ट्रामध्ये आरक्षणाच्या उपवर्गीकरणाच्या विरोधात अत्यंत तात्विक आणि अत्यंत मुद्देसूद, अत्यंत क्रांतिकारी आणि अत्यंत धाडशी भूमिका प्राध्यापक सुकुमार कांबळेसारखी धाडशी भूमिका मांडणारा दुसरा महाराष्ट्रात कोणीच नव्हता. एवढं होतं, एवढ्या ताकदीची तुम्ही भूमिका मांडत होती. आणि आज असं काय झालं आज म्हणजे वारं फिरेल तिकडं पाठ फिरवायची, वारं फिरेल तिकडं वाहत जायचं. ही सोयीची आणि स्वार्थी भूमिका हे आपल्यासारख्या विचारवंताला आणि नेत्याला शोभली जात नाही. स्वतःच्याच भूमिकेशी तुम्ही स्वतःच्याच भूमिकेशी आणि मताशी तुम्ही प्रतारणा आणि बेमानी केली आणि स्वतःच्या भूमिकेशी बेमान होणारा नेता हा समाजाचा नेता असू शकत नाही हो. मला ही भूमिका मांडताना कांबळे सर मला वेदना होतात, आनंद नाही होत. एकदा तुम्ही एका शांतपणे घरात बसून आपले जुने पूर्वीच्या मुलाखती एकदा शांत पुन्हा एकदा बघा आणि आपण पहिले काय म्हणत होतो आणि आता काय त्या भूमिकेत आपण का बदलून आता काय म्हणतोय हे स्वतःलाच प्रश्न करा. म्हणजे आपण स्वतःच्याच भूमिकेशी बेमानी केली हे स्वतःलाच कळेल, लक्षात घ्या. आणि म्हणून तुम्ही काय म्हणता सोलापूरच्या त्या परिषदेमध्ये मी कागदावरचा बौद्ध आहे, कागदावरचा. आणि मग कागदावरचा बौद्ध व्यवहारात मागच निघाला, कागदावरचा बौद्ध व्यवहाराच मागच निघाला. ही मी टीका करत नाही तुमच्यावर, ही मी टीका नाही करत. तुम्ही स्वतःच्याच बोलण्यातून, स्वतःच्याच भूमिकेतून, स्वतः सातत्यानं बोलून तुम्ही स्वतः सिद्ध केले की मी जातीनं मांग आहे, व्यवहारात मांग आहे. हे स्वतःच तुम्ही स्वतःचा सातत्याने जी भूमिका मांडत आलाय, मुलाखतीमधून, जाहीर भाषणामधून, जाहीर सभेमधून तुम्ही स्वतःचीच भूमिका मांडताना व्यवहारात तुम्ही मांगच आहे हे स्वतः सिद्ध केलंय प्राध्यापक सुकुमार कांबळे सर तुम्ही. काय म्हणून मी ही टीका करत नाही, तुमची ही टीका नाही. काय कागदावरचे बौद्ध सुकुमार कांबळे व्यवहाराने मागच निघाले ही माझी टीका नाही, तर स्वतःच सुकुमार कांबळे यांनी ते वारंवार सिद्ध केलेलं आहे. काय कोल्हापूरच्या जाहीर सभेत बघा, आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांच्या वंचित बहुजन आघाडीची जाहीर सभा कोल्हापुरात होती आणि त्यावेळेला प्राध्यापक सुकुमार कांबळे सरांचं भाषण अख्ख्या महाराष्ट्रात गाजलं. टाळ्यांचा कडकडाट, शिट्ट्या टाळ्याचा कडकडाट होतं. आणि काय म्हणाले प्राध्यापक सुकुमार कांबळे? मी प्राध्यापक सुकुमार कांबळे जातीनं मांग आहे, मांग. त्यांची स्टाईल अशी आहे बघा, त्यांची स्टाईलनं बोलतोय. काय म्हणायचे? मी प्राध्यापक सुकुमार कांबळे जातीनं मांग आहे, मांग म्हणायचे का नाही? आणि मग कागदावरचा बौद्ध असणारा प्राध्यापक सुकुमार कांबळे जाहीर सभेमधून जातीनं मांग आहे असं आरडावर ओरडतोय कशासाठी? काय कागदावरचा बौद्ध असणारा माणूस मी जातीनं मांग आहे म्हणून वरडून सांगतोय, ही बौद्ध असण्याचं लक्षण होतं. काय संदेश तुम्ही महाराष्ट्रात, काय संदेश तुम्ही समाजाला देताय? चुकीचा संदेश देताय ना. आणि कागदावरचा बौद्ध जाहीर सभेतून मी जातीनं मांग आहे बसून असं सांगत नसतो. आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांच्या वंचित बहुजन आघाडीच्या स्टेजवर तुम्ही गेला, ते याच्या पाठीमागं सुद्धा स्वार्थच होता तुमचा. हो, आंबेडकरवादी राजकारणाचा प्रभाव, हा स्वाभिमानी आंबेडकरवादी राजकारणाचा प्रभाव वाढावा असा हेतूच तुमचा नव्हता, तर तो एक प्रसिद्धीचा स्टंट होता. काय स्वार्थासाठी गेलाय तुम्ही? प्रसिद्धीचा स्टंट म्हणून वंचित बहुजन आघाडीच्या स्टेजवर तुम्ही जाऊन भाषणं ठोकली आणि भाषणं टोकून तुम्हाला प्रसिद्धी मिळवायची होती आणि प्रसिद्धी मिळवून तुम्हाला महाराष्ट्रामध्ये स्वतःची प्रसिद्धी करायची होती आणि डीपीआय नावाचं दुकान तुम्हाला महाराष्ट्रात पोचवायचं होतं. या स्वार्थापोटी तुम्ही आदरणीय बाळासाहेब प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीच्या स्टेजवर जाऊन तुम्ही नुसती भाषणं टोकली, समाजाची दिशाभूलच केली हो तुम्ही. बौद्ध समाजाच्या प्लॅटफॉर्मचा तुम्ही वापरच केला. वंचित बहुजन आघाडीच्या स्टेजचा तुम्ही स्वतःच्या स्वार्थासाठी आणि स्वतःच्या प्रसिद्धीचा स्टंट म्हणूनच
आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांच्या वंचित बहुजन आघाडीचा तुम्ही गैरवापर केला, हे प्रसिद्धीचा स्टंट होता हो तुम्ही. हा अहो, आदरणीय प्रकाश आंबेडकरांनी वंचित बहुजन आघाडीच्या मांडीवर तुम्हाला बसवलं होतं ना. काय आदरणीय प्रकाश आंबेडकरांनी वंचित बहुजन आघाडीच्या मांडीवर बसवलं, तरी सुद्धा तुम्ही स्वार्थासाठी शरद पवारांच्या फाटक्या झोळीत जाऊन पडले. काय फाटक्या झोळीत जाऊन उडी हाणली, फाटक्या झोळीत जाऊन बसले. काय आदरणीय प्रकाश आंबेडकरांनी तुम्हाला वंचित बहुजन आघाडीच्या मांडीवर बसवले, तरी सुद्धा शरद पवारांच्या फाटक्या झोळीत जाऊन तुम्ही पडले. आणि मग शरद पवारांच्या राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या भोकं पडलेल्या जहाजात बसून तुम्ही कशी मातंग समाजाच्या हातात सत्ता देणारा? हे काय, हे स्वार्थच होता हो. आणि आज तुम्ही आंबेडकर घराण्यावर टीका करताना आंबेडकर घराण्याला, आंबेडकर वंशजाला तुम्ही शहाणपण शिकवायला लागलेला आहे. अरे काय, तर कधी काळी तुम्हाला याच आंबेडकर घराण्याने, याच आंबेडकर वंशज असणारे आदरणीय प्रकाश आंबेडकरांनी वंचित बहुजन आघाडीच्या मांडीवर बसवलं होतं ना. पण त्या मांडीवर हागून तुम्ही शरद पवाराचा गोटा झाडा गेला. या वंचित बहुजन आघाडीच्या सन्मानानं तुम्हाला मांडीवर बसवलं होतं, पण त्या मांडीवर हागून, मांडीवर घाण करून, त्या मांडीशी बेमानी होऊन, आदरणीय प्रकाश आंबेडकरांशी बेमानी होऊन या मांडीवर तुम्ही हागून शरद पवाराचा वसरी झाडायला गेलाच ना तुम्ही. आणि तरीच तुम्ही आंबेडकर वंशजावर टीका करताय, आंबेडकर घराण्यावर टीका करता आहे. पुण्यात बघा, एल्गार परिषद झाली. शरद पवार यांच्या मार्गदर्शनाखाली, शरद पवारांच्या उपस्थितीमध्ये पुण्यामध्ये एल्गार परिषद बसवली डीपे पक्षाच्या वतीनं. शरद पवारांच्या दावणीला जाऊन बसला. एल्गार परिषद घेतली पुण्यामध्ये. अरे, आंबेडकरवादी चळवळीचा एल्गार नष्ट करण्याकरता, आंबेडकरवादी चळवळीचा एल्गार मारून टाकण्याकरता, कमजोर करण्याकरता शरद पवारांनी आपल्या राजकीय शक्तीचा वापर केला. हा इतिहास असताना सुद्धा एल्गार परिषद, तुम्ही शरद पवारांच्या उपस्थितीत एल्गार परिषद घेतली आणि त्या परिषदेला नाव एल्गार दिलंय. अरे ती एल्गार परिषद नव्हतीच, तिचं राजकीय सत्तेसाठी दे दाण सुटे गिराणच होतं ते.